बघा माझ्या अंगणात बघा कसा सडा पडलेला आहे चिंचेचा। आता आपण काकड्यावरून आलेलो आहोत। आता आपल्यालाच बघा हे सगळं आपल्यासाठी काम ठेवलेलं आहे। सुप्रभात, नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल। करत आहे ब्लॉगची सुरुवात। त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार। तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये, मीराताई ब्लॉगमध्ये। आता आपण काकड्यावरून आलेलो आहोत। सकाळी काकडा झालेला आहे आणि आता आपल्याला हे सगळं करायचंय। आता मी बाहेरचं काहीच काम नव्हते करून उठले की आंघोळ करून गेले होते 4:30ला। आता आले, आता झाडून झुडून करायचं, आपल्याला चहा पाणी घ्यायचं, पुन्हा पारण्याला पळायचं आपल्याला। आता नाश्त्याची वेळ झालेली आहे, नाश्ता करतायत तुम्ही बघू शकता। आता पारण्याचा एक भाग झालेला आहे, आता नाश्त्याचा भाग चालू आहे। आपण नाश्ता इथे हे पारण चालू आहे। आता हे पारण्याचे उठलेले आहेत, आता इथे नाश्त्याला बसा बसा, रांगेत बसा, रांगेत बसा, तुम्ही कुठं बसू नका। बस 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 या नाश्ता करायला। आजची दिनचर्या तुम्हाला नेहमीप्रमाणेच असते। काकडा वगैरे ते सर्व असतं, ते तुम्हाला तर माहितीच आहे सप्ताह कसं असतं। तरी पण आज रविवार 26/5/2024 आणि आता संध्याकाळीचे घाईकडे इस्त्री लावली, उद्याची तयारी। तर आजचे प्रवचन दिनचर्या तर नेहमीप्रमाणेच असते। काकडा वगैरे ते पहाटे काकडा 4 ते 6, भजन सकाळी 7 ते 10, ग्रंथ ज्ञानेश्वरी सकाळी 7 ते 10, पारायण 10 ते 12 गाथा भजन, 12 ते 1 भोजन, 1 ते 5 विश्रांती, पुन्हा 5 ते 6। तर आज आहे रविवार 26/5/2024। आजचे प्रवचनकार आहेत हरिभक्त परमपूज्य फरांदे जवळा जाओ आणि कीर्तनकार हरिभक्त परमपूज्य दत्ता महाराज बोरकर, ते पैठणचे आहेत। आणि संगीत विशारद देवीदास महाराज जाधव झुका गुरुजी, संगीत भजन होईल यांचं ते संगीत भजन आहे। आणि आजचे अन्नदाते ज्यांची आज पंगत आहे, त्यांची पंगत आहे आणि ते लोक करतात ही त्यांची नावं, त्या ग्रुपची नावं ज्यांची आज पंगत आहे आणि जे पूर्ण गावाला जेवण करणारे महिला मंडळ, पुरुष मंडळ यांची नावे: श्री रामदास पागिरे, सुग्रीवमध्ये, काशीनाथमध्ये, गजेंद्रमध्ये, नारायणमध्ये, विठ्ठल पागिरे, जयराम पागिरे, कानिपनाथ पागिरे, नागनाथ पागिरे, हरिभाऊमध्ये लक्ष्मण पागिरे, राजभाऊ पागिरे, बंसीलाल पागिरे, चंद्रहार पागिरे, नंदू पागिरे, महादेव पागिरे, अजिनाथ पागिरे, बलवीन पागिरे, मधुकर पागिरे, राजेंद्र पागिरे, सदाशिव पागिरे, नवनाथ पागिरे, नवनाथ मथे, सूर्यकांत मते, श्रीरंग कसरे, पांडुरंग कसरे, काशीनाथ मते, अनिल मते व समस्त गावकरी मंडळी, एवढ्या जणांचा आज त्या ग्रुपची आज पंगत आहे। काल कशी आपली होती तशी आज यांची या लोकांची आहे। तर आपल्याला उद्याची तयारी करते मी। म्हटलं ह्याला जरा फिरवावा साडीला। मित्रांनो, तुम्ही काय कमेंट करत नाही, कमेंट करायला तुम्ही जरा असं हे करता, कमेंट करून सांगत जावा आपले व्हिडिओ कसे आहेत, काय आहेत, तुम्ही पाहता की नाही व्हिडिओ, अशी ही मग मला शंका येते। शंका वगैरे काही नाही, तुम्ही पाहताच आहे, कमेंट करायला संकोच करताय, लाईक करायलाही संकोच करताय। लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मोबाईलमधनं काही पैसे कटत नाही आहेत। तर आता मी हे प्रेस करणार आहे साडी आणि माझी बाकीची थोडीफार कामं आवरलीत आणि जरा माझं आवरून आपल्याला आता प्रवचनला जायचं आहे। आणि आज दुपारी आम्ही जेवणाला गेलो नाही। सकाळचा नाश्ता तुम्हाला मी दाखवणार आहे। आज झाला सकाळचा नाश्ता, दुपारी जेवण असतं पण आज आम्ही गेलेलो नाही आहे। आणि संध्याकाळच्या जेवणाला तर आज आम्ही जाणार आहेत।
तेव्हा तुम्हाला प्रवचन आणि हरिपाठ, मग जेवण आणि नंतर कीर्तन अशा प्रकारे तुम्हाला मी दाखवेल. आज जेवण रमणे म्हणजे रममान होणे या शब्दापासून रथ शब्द तयार झाला आणि भा शब्दाचा अर्थ होतो ज्ञान. म्हणजे भारत म्हणजे काय, जो ज्ञानामध्ये रममान आहे त्याला म्हणतात भारत. म्हणजे आपला देश कसा आहे, ज्ञानामध्ये रममान आहे, पूर्वीच्या पासूनच आहे. पण आपल्याला थोडा इतिहास वेगळा शिकवला. विषय असा झाला की आपलाच इतिहास आपल्याला शिकवला नाही. आपण इतके पाठ्यपुस्तकं शिकवलं शाळेमध्ये, आपल्याला भरपूर काही पाठ्यपुस्तकं होती, फ्रेंच राज्यगांती, बोस्टन टी पार्टी. आता काय उपयोग त्याचा, शिकून उपयोग काय होता त्याचा. इतका आपल्या भारतामध्ये मंदिर आहेत, मोठे मोठे कित्येक इतिहास आहेत. तो इतिहास आपल्या पूर्वजांचा इतिहास आपल्याला इतका शिकवला नाही. 7वी 8वीच्या पुस्तकामध्ये अर्ध्या पानामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास. आता काय, आणि परकीयांचा इतिहास आदिवंशावळी, त्याचा वंश कोण, त्याचा पूर्वज कोण, त्याचा पूर्वज कोण, त्याचा पूर्वज कोण. इतकं शिकून काय फायदा आहे. मग काय आपल्याला शिकवतं का आपण गुलाम होतो, नाही. पण असं हे शिकवलं गेलं आपल्याला, आपला पूर्वजांचा इतिहास, आपला इतिहास आपल्यापासून जातो. तर विषय असा आहे की आपला देश पूर्वी भरपूर होता. आता सध्याचे शिक्षण प्रणाली वेगळी आहे. पूर्वीच्या शिक्षण प्रणालीचा विचार केला तर पूर्वी गुरुकुल असायचे. आता ही गोष्ट तुम्हालाही मान्य आहे का, काही मनुष्य अंगठे बादर असतात, पण त्याच्यामध्ये अशी काही गुण असतात का शिकलेल्याला ते मागे पाडतात पैसे कमवण्यामध्ये.
म्हणजे काय सर्वच म्हणजे काय जीवनामध्ये फक्त शिकतच राहायला काही डिग्री प्राप्त केली म्हणजे काय जीवनाचं सार्थक झालं असं नाही. काहींना डिग्री प्राप्त होऊन देखील घरी बसलेले आहेत. माझं उदाहरण घ्या, भरपूर काही शिकलो पण आता नोकरी नाही. कशामुळे? पैसा लागतो. पण काही आमच्या कला असतात प्रत्येकाच्या. काही जण म्हणजे प्रत्येकाच्या कला जीवनामध्ये काही आमच्या कला असतात. काही खेळामध्ये हुशार असतात, काही पळण्यामध्ये हुशार असतात, काही जण गाडी चालवण्यामध्ये हुशार असतात. तर पूर्वीच्या काळी काही आता काही टेलर काम शिकतात. तर पूर्वीच्या काळी गुरुकुळ राहायचे. त्या गुरुकुलामध्ये शिष्याच्या अंगामध्ये जी कला आहे ना त्या कलेनुसार त्याला शिकवलं जायचं. त्याच्या अंगामध्ये जी कला आहे ना त्या कलेला प्रोत्साहन द्यायचं. पण सध्याच्या काळामध्ये आता शिक्षण प्रणाली आलीच आहे. शाळेमध्ये गेल्यानंतर ज्याला इंग्रजी शिकायची नाही, ज्याला येत नाही त्याला बरं शिकावे लागते. विषय असा होता की किती हाणं मारून शिका त्याला इंग्रजी येतच नाही. तर त्याच्या अशी किती का उदाहरणं पाहतो. आमच्याच वर्गात असे काही आमचे बादर होते का 10वी पर्यंत त्यांना कधी मराठी पण वाचता आले. पण आता काय नोकरीवाल्याला मागं पाडतात पैसे कमवण्यात. पूर्वीच्या काळी भरपूर होता परंतु आपला इतिहास आपल्यातून ते शिकले आणि आपलं असणारं जे काही विद्या आहे त्यांनी त्यांच्या नावावरती प्रसारित केला. असो त्याचा भाग वेगळा आहे. तर विषय आहे की आपला देश ज्ञानामध्ये रममाण आहे. संत वर्णन करतात भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. या देशामध्ये जन्म प्राप्त होणं हे परम भाग्याची संपत्ती आहे. कारण इतर देशामध्ये काय असं नाही. इतर देशामध्ये आहे, माणसं आहे, सर्व काही आहे. पण या देशामध्ये पाहिलं तर भरपूर आहे. भक्तीचा प्रसार आपल्या देशामध्ये भरपूर आहे. ज्ञानाचा प्रसार भरपूर आहे. म्हणून इतर देशातील लोक आपल्या देशामध्ये काय पर्यटनाला येतात. इतर देशांचा विचार केला तर त्यांच्या देशामध्ये एखादा मौसम असेल, उन्हाळाच असेल, पावसाळाच असेल. आपल्या देशामध्ये सर्व काही हवामान आहे. वेगवेगळ्या भागामध्ये गेल्यानंतर वेगवेगळं वातावरण पाहण्याकरता गेलं. आपल्या भागामध्येच काय आपला देश असा आहे. तर या देशामध्ये जन्म प्राप्त होणं हे परम भाग्याची संपत्ती आहे. पुन्हा ज्या देशामध्ये किंवा ज्या भागामध्ये संत आहेत अशा संतांच्या सहवासामध्ये जन्म प्राप्त होणं ते त्यापेक्षा दुर्लभ आहे. बहुअवघड असे संत भेटे तर हे परम भाग्याची संपत्ती. या गोष्टी भक्त भाग्याने प्राप्त होतात. तर जन्माला आल्यानंतर मनुष्याचं कर्तव्य आहे काळ सार्थक लावायचा आहे. आता प्रत्येकाचा काळाचा विचार केला तर प्रत्येक जण आपापला काळ वेगळ्या वेगळ्या प्रकारे सार्थकी लावतो. काहींचा सार्थकी लागतो, काहींचा सार्थकी लागत नाही. शाळेचं उदाहरण घ्या. शाळेमध्ये आपण विद्यार्थ्याला शिकण्याकरता टाकतो. पण काही जण शिकतात, काही जण शिकत नाहीत. आता सध्या मोबाईलचा फार छंद आहे. असावा छंद पण ते चांगलं शिकण्याऐवजी वेगळंच काही शिकतात. पुढं पबजी गेम खेळायचा मग असे पागल होतात. इतके पागल होतात का कोणत्या दवाखान्यात सुधारत नाही. असे भरपूर आहे, डोळ्यासमोर उदाहरणं आहेत. तर मग आता शाळेमध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्याचं कर्तव्य आहे जेवढा काळ शाळेमध्ये जा तेवढा सार्थकी लावला पाहिजे. मग काहीतरी शिकावं, एक नंबर आणावा. पण बसतात काही जण अभ्यास करत नाही. मग काही जण मोबाईल बसतात, मोबाईल घेऊन फेसबुक पाहतात. फेस येऊ तर बुक चालवतात, फेस येईपर्यंत बुक चालवतात. त्यांचा पण नंबर येतो शाळेमध्ये. आणि जे शिकतात ना अगदी जीव तोडून दिवसाचा रात्रीचा दिवस करून जे शिकतात त्यांचा पण शाळेमध्ये नंबर येतो. पण फरक एवढा होतो की जे मन लावून शिकतात त्यांचा वरून एक नंबर येतो आणि जे काही शिकत नाही त्यांचा खालून नंबर येतो. विठ्ठल विठ्ठल आणि काय आपल्या घरदाराचा काही त्याग केलाच नाही. आपलं असलेलं कर्तव्य ते करत राहिले आणि त्याने भगवंताची प्राप्ती केली. असं सावता महाराज म्हणतात कांदावळा भाजे अवघे विठावाई माझी कांदावळा भाजे अवघे विठावाई
प्रयत्न कमी पडले. विठ्ठल विठ्ठल काहींचे घर कमी असतात. आता मुंबईला गेलं तर ते घर बारकाली असतात, मोजकेच. जेवढे घरामध्ये माणसं तेवढ्या पुरते घर. बाहेरचा एक जरी आला तरी त्या ठिकाणी अडचण निर्माण होते. तसे ते 4-5 बाया होत्या फुलावाल्या, मासे विकणाऱ्या. फुलावाल्या नाही, तुम्हाला कळत नाही काय. घातल्या गोडाऊनमध्ये कशाच्या फुलाच्या गोडाऊनमध्ये मासे विकणाऱ्या. म्हणजे झोपायला आता ठीक आहे, त्यांना खाऊ घातलं, झोपी गेल्या. पण काय झोपच आहे ना, यांच्या नाकामध्ये माशाचा वास बसलेला, तिथं फुलाचा सुगंध. आता करावंच काय, झोपच आहे ना. 1 तास झाला, 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले, झोप तरी आहे ना, करावं काय. मग तिच्या डोक्यात तिनं आपल्या पाट्या आणल्या, पाट्या बांधून घेतल्या, सुन झोपी गेला. किडे असतात 2, काय भुंगे असतात. एक भुंगा काय करतो, घाण सेवन करतो, आणि एक भुंगा काय करतो, त्या मकरंद करतो, त्या फुलावर असलेला मकरंद सेवन करतो. त्या 2 भुंगाची गाठ पडली एके दिवशी. हा भुंगा त्याला म्हणाला, कोणाला, फुलावाला भुंगा घाणीवाल्याला भुंग्याला म्हणाला, जेहरी राम राम, चला पाहुणा आमच्या घरी. नेलं घरी त्यांना. मग म्हणजे अहो आम्हाला जेवणा करता काय, जेवणा करतात, चला म्हणजे बघा ते फुल आहे ना, याच्यावरती बसा. ठीक आहे, घर आहे काय आपलं, आज घर नाही म्हणजे हेच आपलं घर आहे आणि हेच आपलं खाद्य आहे. म्हणजे करा मकरंद सेवन. म्हणजे मकरंद सेवन कसा काय करायचं, काय तो बसले मकरंद सेवन करता. मकरंद काही सेवन झाला नाही, कारण हे जे बहादर होते यांना माहित होतं तिथं गेल्यानंतर जर आपल्या जेवणाची काही सोय लागली नाही. काही जण हुशार असतात, मग आपण काय केली पाहिजे, सोबत शिदोरी नेली पाहिजे. यांनी सोबत काय केली होती, शिदोरी नेली होती. कशाची, घाणीची शिदोरी नेली. बसले फुलावर, आणि हा फुलावाला भुंगा दुसऱ्या फुलावर बसला. मग त्यांना विचारलं, हा केला का मकरंद सेवन. हा घाणीवाला किडा म्हणाला, भुंगा म्हणाला, हो चालू आहे मकरंद सेवन. याचा मकरंद वेगळाच चालू होता. हे त्यांचं आहे हो, हे हसण्याकरता नाही. आपलं तसंच होतंय बहुतेक जण. आपण मग काय आता कीर्तन श्रवण करण्याकरता येतो, मग आता घाण बाहेर टाकली पाहिजे, पण नाही. कीर्तनामध्ये आल्यानंतर देखील तोंडामध्ये चालूच असतं घोटळण, खाड 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 चालू. आता इतका वास भयंकर होतो त्याचा, शेजारी त्याला वाटतं पण उठून जावं की काय, बिड्या धुता तंबाखू. आता ठीक आहे, घरी खावा काय खायचं ते, पण आता ज्याचा वास इतरांना सहन होत नाही त्या गोष्टी इथं करा. पण नाही म्हणले, हे गोड लागत नाही, मग हे गोड लागत नाही म्हणून ते तोंडात ठेवायचं. म्हणजे काय करतं, गोड लागतं. विठाला विठाला कीर्तनाचा समारंभ निर्धंब सर्वदा. तर त्या भगवंताला मनामध्ये धारण केलं, भगवंताचं नाव उच्चारण करायचं. त्याला काही नियम आहे का, तुकोबारा म्हणतात कीर्तनाचा समारंभ निर्धंब सर्वदा. भगवंताचं नाव उच्चारायचं, परंतु निर्धंब, दंभ रहित होऊन भक्ती करायची. नाहीतर दंभे करी सोंग